गुरुवंदनीय महाराष्ट्र भूषण देवनिवासी सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूळ असणारे देवनिवासी तुकोबाराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट सर्वाच्या परिचयाचा सर्वांचं महत्व सांगणारा संतांचं महत्व सांगणारा अभंग महत्वाचा आणि आपल्या कार्यक्रमाच्या उद्देशून घेतलेला अभंग संतांचं महत्व सांगणारा आणि संतांच्या पुण्य आपल्या मावंद्याच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या निमित्तानं घेतलेला अभंग 4 चरणाचा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल थोडक्यामध्ये परिहार आपल्या या गावामध्ये माझी पहिलीच वेळ आहे येण्याची, पण या गावाचं जर वैभव पाहिलं महाराज, या गावाचं जर वैभव पाहिलं ती जगाची जगन्माता, जे जगाची जगत माता आहे आणि ज्या जगाला सगळ्याला अन्न पुरवणारं जे अन्न हे लागणार सगळ्या जगाला उठला सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागायला खायला अन्न लागते, तिचं नाव अन्नपूर्णा. बरोबर आहे का? आणि ती तुमच्या गावात अधिष्ठान आहे. मला माहित नाही किती दिवसापासून आहे, कधी आहे काय माहित नाही, पण ते गावात हे मध्यभागी दिसलं मला पुन्हा मंदिर. पहा महाराज किती भाग्याचं गाव आहे तुम्हाला, म्हणजे अन्न कधी कधी पडू देणार नाही. भगवान शंकराचं मंदिर त्या काठ्याला, हनुमंताचं मंदिर या काठ्याला, आणि दुसरा अवतार भगवान शंकराने घेतलेला मंदिर त्या काठ्याला खंडोबा राहायचं. काय राजो तुमच्या गावात संकट येईलच कुठून? मी तर विचार करावं असं गाव टकाटक चारी बाजूंना सांभाळणारे माणसं आणि माता माऊली म्हणजे अधिष्ठान गावात असलेले माता, जगत माता, अन्नपूर्णा माता, माईसारखं प्रेम सगळ्या गावाला देणार. महाराज काय गुन्हा पडणार आहे इथे? काय उन्हे तुम्हा मागतो विधातारा, काय गुन्हा इथं? काय मागायचं देवाला? काही मागायचंच काम नाही तुम्हाला तुमच्या गावाला, असं माझं मत म्हणतंय की सगळं देवाला देऊन ठेवलं तुम्हाला. फक्त तुमच्या जवळ तुमच्या आचरणावर सुख शांती ठेवायचं तुमच्या मनावर. विठ्ठल आता गावाचं वर्णन करावं तिथं कविदत्तराव महाराज. दुसरी एक गोष्ट सांगू तुम्हाला, सगळे मंदिरात मी सकाळी संध्याकाळी पाहिलं तर 6 वाजता हरिपाठ सगळ्याच्या मंदिरात चालू होतो. म्हणजे तुम्ही अंदाज लावा, मंदिर हे तर गावोगाव, पण मंदिरात कोणी जात नाही, आणि गेला तर कमीत कमी चिपचा गाव असते तिथं माणसं दुसरे भेटत नाही. तुमच्या गावाच्या मंदिरात हरिपाठ, महादेवाच्या मंदिरात हरिपाठ, हनुमंताच्या राहायच्या हरिपाठ, हरिपाठ देवीच्या मंदिरात गेलो तर हरिपाठ, तिकडे हरिपाठच हरिपाठ सगळीकडे. म्हणजे महाराज तुमच्या गावाला कीर्तन सांगा सांगो काय, कारण सगळं तुमच्या जवळ आहे. वैभवशाली एवढं गाव महाराज की असं गुणवान भजने. आता नावं सगळ्याचे घेणार नाही, मला 2-4 नाव पाठ आहेत, पण सगळ्याचे नाव पाठ नाही. तर 2-4 नाव पाठ आहे. शेण्यांचे द्या, सोन्या पक्क्या मोन्या इथले पाठ येतो त्याच्या पलीकडे. मजाची बात सोडून द्या. मला दत्तराव महाराज येतं, चंदू महाराज येतं, आमचे जनार्दन महाराज आहे. त्याचं नाव काय दुसरं नाव महाराज. आता सगळे माणसं गुणवान आहेत. जना महाराज आहेत, विठ्ठल महाराज आहेत, त्याला एकापेक्षा एक सड माणसं आहेत. आता सगळे भजने एक कीर्तन करायचं असलं तर बाहेर जाऊन भजने बोलावं लागतं. तुम्हाला बोलवायची गरज आहे का? रोज एक कीर्तन करा, ऐकणार लागतील कीर्तन रोज ऐकणार लागतील. किती कीर्तन करा तरी भजने बोलवायची गरज नाही. आणि आमचा पप्पू वाजवायला काय चार माणूस किती पैसे द्या हो, माणसं असे भेटणार नाही, पुन्हा घेणं देणं नाही. मी आता आळंदीला आम्ही सगळेजण होतो, ग्रुपच होता तुमचा सगळा. महाराज हे 2 वाजता मग झोपू देत नाही, तर मी झोपायचं घ्यायचं. महाराज होतो पण झोपायचं कोणाला भजने 2 वाजता झोपायचं. हे तुकाराम देऊ तुकाराम झोपणं गपचूप झोपणं गपचूप रे. नाही होत नेमका सिंधू महाराज म्हणायचे 4 वाजले, 2च वाजले नाही पाणी. महाराज म्हणायचे
तू सकाळी राजा सकाळ महत्वाची गोष्ट आहे महाराज, मोठेपणा सांगायचं नाही. वयाच्या हिशोबाने जर पाहिलं महाराज कोणीच करणार. 2 वाजता उठून वत्तर पेटवायचा झाड शेतात, म्हणजे तिथं आळंदी 2 वाजता उठून चूल पेटवायची, मोठं समाजाचं भगुरं तपवायचं पाण्यासाठी आंघोळ. सगळ्या लोकांना जेवढे तिथं वारकरी तेवढे सगळे हे ना आंघोळी करायचा तो काय ना हे काकडा सुरू करायचा आणि बाकीचे करत राहता आंघोळ. पेटवण्याची कामे यायची. या म्हणलं गावात पेटू राहता. इथं किती पेटवा इथं काही पेटणार नाही, कारण तिथं विजवणारी गंगा आहे, इंद्र आहे का ना इंद्रायणी. पण गावात जर पेटून दिलं भिजणार नाही ना. म्हणजे इथं पेटवा गावात पेटू नका. महाराज इंगोले महाराजांचा आग्रह असतो येण्याचा योग आला. पहिल्या दिवशीपासून त्याचा फोन चालू होता, महाराज तुमची सेवा घ्यायची, एकदा या आमच्या गावाला. येतो, येण्याचा योग आला पाहिजे. दत्तराव महाराज म्हणले एखाद्या एकादशी बनवून घेऊ महाराजाला. सटवाबाजी एखाद्या एकादशी बनवून घेऊ असा विचार चालला. यायचा ना महाराज म्हणले मावंद्याला तुमचं कीर्तन झालं पाहिजे. म्हणलं बा काय अडचण आहे मावंद्याला करू. पण आता मला ते कार्यक्रमाला मावंद्याचं म्हणले आता काय करू. मावंद्या आम्ही मंगळवारीच करायला, पण कीर्तन गुरुवारी ठेवू. बरं आहे तुमचं वराती मागून गोड. पण म्हणलं चला नवीन गाव आहे, नवीन गाव आहे, कसं असो पण कसं असं तसं.